नायगाव टीम आवाज थोडंसं डीजे. नायगाव नायगाव टीम नायगाव संघ तुमच्यापर्यंत माझा आवाज येत असेल तर इम्रोज भाई तुमचे प्लेइंग 11 सेम आहे का? जर काही अपडेट असतील तर इथं समालोचन कक्षाकडे अगोदर येऊन सांगायचे. नायगाव नायगाव संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की सेम आहे का? चला सेम आहे. अच्छा पहिल्या सामन्याकडे जाऊया. पहिल्या सामन्याचा नाणेफेक झालेला आहे. नाणेफेकीचा कॉल गेलाय तो म्हणजे कळमनुरी या संघाकडून आणि त्यांनी प्रथमतः नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत. एकदम सेपरेट लोगों का नहीं होता बरोबर आहे. ए दोन आणि स्कोरर कुठे आहे यांचा स्कोरर कुठे आहे? इकडेच बसतो आपण इकडे नको डिस्टर्बच नको आपल्याला. हां मी येतो आपले येतात राईट कार्यक्रम चालतो येतो तर दुसरं माणूस बी नाही. एक द्या दुसरी अजून पुढच्या मला एक नाही बस. अरे दुसरी येऊन बसतात ठेव खाली. कळमनुरी संघ तुमचा अतिरिक्त खेळाडू इकडं समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. चला कळमनुरी संघ आपला अतिरिक्त खेळाडू इकडे समालोचन कक्षाकडे म्हणजे पेंडॉलर पाठवून द्यायचा आहे. दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू. भाऊ ए अनिल भाऊ इथं बसतात दोन टीमचे प्लेयर घेऊन. इथं कोणी येत नाही काय नाही म्हणजे डिस्टर्बच नको लोक. आणि कमिटीकडनं एक आणखी एक पॅनल्टी स्वरूपामध्ये जर आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत आला नाही तर पॅनल्टी लागणार आहे. कळमनुरी संघाचा आलेला आहे नायगाव संघाचा. जो कैच पकड़ रहा वो फेंक रहा रनआउट के लिए उनका भी सबका मतलब नाम बता दीजिए. आप हो गए ठीक है. इकडे इकडे वर या. नायगाव वर यायचंय वर. ए भैया एक जण एक चेअर द्या. असलम पटेल पटेल एक चेअर पाहिजे. एक एक जण यायचं फक्त ज्यांना पूर्ण नाव माहिती असतील असा एक खेळाडू 12th मॅन. एक एकच जण यायचंय. लेलो चेअर. चला दिलेला टाइम संपलेला आहे. फलंदाजीसाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
आणि क्षेत्ररक्षण सुद्धा लागलं गेलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. हा, प्रिन्स मुकीद आणि इम्रोज दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत फलंदाजीसाठी. या सामन्याचे पंच नदीम सर. प्रिन्स मुकीद मैदानावर आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक कळमनुरीचे कर्णधार वीरेन ठाकूर. बरोबर आहे का भाऊ? नाम बोल रहे नहीं कुछ भी. या दरम्यान पहिला चेंडू आपण पाहतो वीरेन ठाकूर यांच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. म्हणजे पहिलं षटक वीरेन ठाकूरच्या रूपामध्ये पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील प्रिन्स मुकीद. महत्वाचा सामना 8 षटकाचा सामना असेल. फुललेंचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली सुरुवात, एक सावध सुरुवात. दोन्ही संघांना आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं मान्यवराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा सांगतो हा सामना डू ऑर डाय असणार आहे. म्हणजे नॉकआउट पद्धतीचा असणार आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट सेमीफायनल मध्ये आणि जो संघ हारेल तो पुन्हा घर वापसी. या दरम्यान पुढचा चेंडू वीरेन ठाकूरचा मुकीद साठी. यावेळेस मोठा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले सचिन सुरेशी या क्षेत्ररक्षकाचं. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली. याबरोबर संघाचं धावाचं खातं उघडलंय. धाव पलकावर लागली 1 धाव. पहिलं षटक प्रगतीपथावर. 8 षटकाचा सामना असल्यामुळं 2 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे आणि एका गोलंदाजाला अधिकतम 2 षटक टाकण्याची मुभा असणार आहे. पहिले षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक. याचा अर्थ असा की 38 सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू असतील आणि 2 खेळाडू जे बाउंड्री लाईनवर आपण पाहतोय जुनेद आणि सचिनला. वीरेन ठाकूर पुन्हा एकदा पंचांना क्रॉस केले. फुल्ललेंचा चेंडू हलक्या हाताने खेळाय. क्षेत्ररक्षक समीर चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाले. पुन्हा एक निर्धाव चेंडू. चांगली सावध सुरगाव.
सुरुवात म्हणावी लागेल नायगाव संघाची. गोल्डन बॉईज नायगाव संघ. या दोन संघाबद्दल सांगायचं म्हणजे यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये अगदी तो क्षेत्ररक्षक पुन्हा एक निर्धार चेंडू. या दोन संघाबद्दल सांगायचं म्हणजे या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाहीये. म्हणजे दोन्ही संघ आपले गतगत दोन्ही सामने जिंकून क्वार्टर फायनल साठी प्रवेश केलेले आहेत. त्यामुळे रंगत खूप महत्वाची असणार आहे. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा त्याच क्षेत्ररक्षकाकडे अगदी कॉपी पेस्ट. म्हणजे मागचे 3 चेंडू जे आपण पाहिले एकदम कॉपी पेस्ट पाहिलेत. चांगली गोलंदाजी तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा धावते. चांगला चेंडू. पंचाचा इशारा. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागले आहेत ते बिनबाद 1 धाव. आमचे पंच अतिशय बारकाईने लक्ष देत आहेत या सामन्यामध्ये. दोन्ही पंच जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजाचं नाव गजू डुरे. गजू डुरे बद्दल सांगायचं म्हणजे खूप मोठा खेळाडू आहे, परंतु मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू या संघामध्ये उपलब्ध नव्हता. आता मात्र वापसी केली आहे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे आयोजन बघून गजू डुरेला सुद्धा घरी राहावंसं वाटलं नाही. गजू डुरे ऑन फील्ड. आता संघासाठी पॉवर प्लेचं महत्वाचं षटक घेऊन आले. दुसरं षटक म्हणजे शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर 5 नंबरच्या जर्सीमध्ये गजू डुरे आणि स्ट्रायकर यांना फलंदाजी करतील बिग हिटर प्रिन्स मुखी. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. छोटासा रनअप मारलाय. फटका. चांगला फटका मारलाय आणि चेंडू सीमा पार. या स्पर्धेतला पहिला बिग 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 हिट षटकार. खासदाराच्या गावचा संघ आणि गाणं वाजवलंय आमदार झाल्यासारखं. काय फटका मारलाय आणि षटकार खेचलाय प्रिन्स मुखीदने. या नॉकआउट सामन्यातला पहिला मोठा हिट आपल्याला प्रिन्स मुखीद या फलंदाजाकडून पाहायला मिळालाय तब्बल 6 धावासाठी. पुन्हा गजू डुरे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय. जुने क्षेत्ररक्षक जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल 1 धाव. या षटकाची सुरुवात मात्र चांगली झाली आहे आणि नायगाव संघाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण यांचे जे 3 सामने बघितले अगोदरचे दोन्ही सामने पहिल्या षटकामध्ये केवळ 1 किंवा 2 धावा असते, परंतु दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी चालू होती या संघाची. हे तिन्ही जे सामने पाहिले आपण त्याचीच प्रचिती पाहिली नायगाव संघाची. पुन्हा एकदा गजू डुरे गोलंदाजी मार्कवर. यावेळी स्ट्रायकर एंडला असतील इम्रोज. काय चेंडू टाकलाय गजू डुरे. ज्या प्रकारचं रनअप आहे इम्रोजला वाटलं नसणार की हा चेंडू एवढ्या गतीने येईल, परंतु काय गती आहे. छोटस रनअप अगदी 3-4 पावलाचं रनअप तिथे गोलंदाज गजू डुरेचं, परंतु चेंडू मात्र बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा. इम्रोजला हाय हॅलो करून गेलेला हा चेंडू. पुन्हा गजू डुरे धावतील. यावेळेस इम्रोज होतात तयार आणि उडवलंय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडू सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. सूर्यवंशीचा प्रयत्न तिथे थोडासा अपुरा राहिलाय. प्रयत्न चांगला होता. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला तिथे सचिनने, परंतु चेंडूला अडवू शकला नाही कारण चेंडू खूप जोरात त्याच्यापर्यंत ट्रॅव्हल करत होता. पुन्हा सामना तयार. बघूया आपण टीव्ही स्क्रीनवर रिप्ले मध्ये
ज्या प्रकारचा शॉट खेळलाय त्याचे हावभाव इम्रोजचे यावेळेस फुलटा चेंडू परंतु पंचांचा आला इशारा हा असेल नो सायरन वाजले सुवर्ण संधी आपल्याला आता इम्रोज साठी आणि आमची युसुफबाई यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी कारण संदीप पाटील आणि युसुफबाई जरी राजकारणाची गोष्ट केली तर एक अपोजिशन म्हणून असे ओळखले परंतु त्यांचं मित्रत्व या मैदानावर पाहायला मिळते एकदा ग्राउंडवर मैदानावर आले म्हणजे हे क्रिकेट खेळत असाय भाऊ तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला काही मान्य करत नाही तुम्ही एकदा मैदानावर आले म्हणजे तुम्ही मित्र राजकारण समाजकारण ते बाहेर ग्राउंडवर आले म्हणजे मित्र अगदी त्याचंच उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळते ताकुडत्या टप्प्याचा चेंडू होता फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला मिळाले आणि युसुफबाई तसेच व्यक्ती आहेत युसुफबाई सुद्धा त्यांना क्रिकेट हा खेळ घरी बसू देतात नाही कारण जुने खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे कॅमेरामन थोडस पेंडलकडे झूम करा युसुफबाई जे की चेअरवर बसलेले आहेत स्क्वेअर लेगला जो कॅमेरामॅन आहे दरम्यान डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय जुने तिथे क्षेत्ररक्षक आहे हे आपण बघू शकता टीव्ही स्क्रीनवर युसुफबाई एक आपल्या भोकर शहरातील एक आवडतं व्यक्तिमत्व परिसरातील एक नावाजलेलं नाव क्रिकेटचा जेव्हा भोकर मध्ये नाव निघेल तेव्हा या दोन व्यक्तीचं नाव नक्कीच निघणार जे एक म्हणजे संदीप पाटील आणि युसुफबाई या दोन व्यक्तीचं नाव तिसरं नाव घ्यायचं म्हणजे मी स्वतःहून म्हणेल की अनिल दादा बिरदेवाड क्रिकेटचा खेळाचं नाव जेव्हा निघेल या तीन माणसाचं नाव नक्की घेतलं जाईल युसुफबाई संदीप पाटील आणि अनिल भाऊ बिरदेवाड क्रिकेट भोकर क्रिकेटला एक सुवर्ण काळ निर्माण करून दिला या तीन माणसांनी भोकर क्रिकेटचे आधारस्तंभ भोकर क्रिकेटच्या वाटचालीचे मोरके हे तीन माणसं युसुफबाई संदीप पाटील आणि अनिल बिरदेवाड जेवढं कौतुक करावं या तीन माणसाचं तेवढं कमी आहे आजही आणि यापुढे जेव्हा इतिहासात भविष्यात चला धावसंख्येवर जाऊया 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर 14 धाव आहेत जेव्हा नाव निघेल तेव्हा या तीन माणसाचं नाव निघेल गोलंदाज पुन्हा एकदा वीरेन ठाकूर गोलंदाजी मार्कवर स्वतःचं शेवटचं षटक घेऊन संघासाठी तिसरं पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा प्रशांत पवार आणि त्यांची टीम जे की tenniscricket.in मुंबई वरनं या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट करते आमचे क्रिक हिरोचे स्कोरर सोहेल शेख मॅन फ्रॉम भैसा हे या सामन्याचं स्कोरिंग कव्हर करतायत आणि अतिशय परिश्रम घेतलेले आमचे आयोजन कमिटीचे सर्व आता ज्यांचं नाव घ्यावं तेवढं कमी आहे म्हणजे प्रशांत दादा आडे नदीम सर जॉन्टी भाऊ साई पाटील अमोल माने असे बरेचसे आहेत टायगर पुन्हा एकदा चांगला चेंडू फुल्लर लेनचा चेंडू आणखी एक व्यक्तिमत्व आपल्या मैदानावर आपण पाहतोय थोडंसं कॅमेरामन झूम करा आनंद बोईनवाड म्हणजे ज्याने बीसीसी क्रिकेट हा खेळ हा क्रिकेट स्पर्धा आणि हा संघ निर्माण केला होता जे टीम आज आपल्याला मैदानावर दिसणार आहे बीसीसी तो संघ या व्यक्तीने निर्माण केला होता तो व्यक्ती म्हणजे आनंद बोईनवाड दादा कॅमेरामन थोडंसं पेंडल कले थोडंसं स्कोरच्या बाजूला आमच्या आडेदाच्या अगदी समोर बसलेली व्यक्ती म्हणजे आनंद दादा बोईनवाड आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता चांगला चेंडू हे आनंद दादा बोईनवाड खरंच आणि दुसरे एक व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये या मैदानावर आलेले आहेत पवन पाटील आमचे अनिल भाऊ यांचे खास मित्र आहेत
आमच्या आयोजन कमिटीचे सुद्धा मित्र म्हणावे लागतील. जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नांदेड पवन पाटील यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालंय. पवन पवार दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे पंच मात्र चेक करतायत. या सर्वांचं नाव घेता घेता मला एक नाव थोडस मिसिंग वाटतंय. खरंच थोडीशी एक दुर्दैवाची गोष्ट, आज आमच्यामध्ये सुनील सांबाळकर दादा नाही आहेत. जेव्हा या सर्वांचं नाव घेतल्या जाते सुनील सांबाळकर दादा मला नेहमीच आठवतात. या दरम्यान फटका खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे समीरचं आणि एकच धाव. सुनील सांबाळकर दादा आज आपल्यात नाहीयेत, परंतु वी ऑल मिस यू दादा. तुमचं सुद्धा बीसीसी संघामध्ये खूप मोलाचं कार्य होतं. मोठे खेळाडू होतात तुम्ही. या दरम्यान पुढचा चेंडू चांगला फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव. आणि दुसरे आमचे बीसीसी संघाचे दुसरे एक मोठे खेळाडू जे आपल्याला काही वेळातच मैदानावर येतील, हजेरी लावतील, त्यांच्यापर्यंत माझा आवाज जात असतील नक्कीच. आमचे तोफिकभाई इनामदार. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेल्यात बिनबाद 19 धावा. थोडीशी सावध सुरुवात म्हणावी लागेल, संत गतीने धावा. कारण जेव्हा आपण या खेळपट्टीचा विचार करतो तेव्हा ही फलंदाजीसाठी अनुकूल अशी मानली जाते, परंतु धावसंख्येचा जर विचार केला निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर बघू शकता आपले ऑफलाईन स्कोरर स्वप्नील हनवते आपल्याला टीव्ही स्क्रीनवर दिसत आहेत. अनिल भाऊ यांचं परिश्रम आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. एका जागी माणूस आज शांत बसतच नाही, काही ना काही चालू असते. जे स्कोरिंग काढलं आमचे आनंद भाऊ यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. आणि दुसरी एक सूचना दोन्ही पंच यांच्यासाठी आहे, जे अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते फक्त फलंदाजांना विचारायचंय तुम्ही, जर त्यांना गरज असेल तर त्यांना अलाउ करा, अन्यथा एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. प्रशांत आडे दादा यांची सक्त ताकीद आहे आम्हाला की अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बिलकुल जाणार नाही पंचांना विचारल्याशिवाय. मी विपिन सर बीसीसी क्रिकेटचे चालू खेळाडू आणि आमचे समालोचनाचे हिरे यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. शाकिब आलाय गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन इमृतसाठी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. पुढचा चेंडू पहिला चेंडू आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता आणि पंचाचे दोन्ही हात समांतर करत आम्हाला इशारा आलाय का हा वाईट चेंडू असणार आहे. 1 धाव वाढली आहे. 20 धावा धावपलकावर लागल्यात. विपिन सर तुमच्यापर्यंत माझा आवाज येत असेल तर आपण समालोचन कक्षाकडे पेंडॉलवर स्टेजवर यायचंय, कारण आज आयोजन कमिटीने सुंदर व्यवस्था केली आहे. चला स्टेजवर बसलेले थोडस भैया एक चेअर घ्या तुम्ही. कळमनुरी संघ एक चेअर द्यायची आहे. चांगला चेंडू टायगर एक चेअर द्या. टायगर भाऊ एक चेअर द्या वर. हां धन्यवाद. ओके 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 ए भाऊ उडलेली एवढी पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू होता, माफ करा फलंदाजापासून दूर ठेवलेला चेंडू होता, परंतु फलंदाज जास्तच चप्पल झाला होता ऑफ स्टिकला.
आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी तिथे म्हणावी लागेल शाकिबची. विपिन पवनकर सर. पुन्हा एक चांगला चेंडू, सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. काय गोलंदाजी आहे, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन इथे पाहायला मिळाले. धावसंख्या 20 धावावर स्थिरावलेली आहे. सुंदर गोलंदाजी शाकिब या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. कळमनुरीच्या संघाकडून होत असलेली गोलंदाजी, जेवढं कौतुक करावं या गोलंदाजाचं तेवढं कमी आहे. कारण इम्रोज आणि मुकीत सारखा फलंदाज, दोन्ही फलंदाज मैदानावर असताना या प्रकारची गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा आखुडत्या टप्प्याचा चेंडू फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकच धाव असणार आहे. सचिन सूर्यवंशी क्षेत्ररक्षक तगडा आहे. केवळ एकच धाव. 21 धावा धाव पलकावर लागल्यात. नक्कीच कौतुक केलं पाहिजे, कारण या आपल्या परिसरात बिग हिटर म्हणून हे फलंदाज ओळखले जातात. माझं एवढं म्हणणं होतं सर की जे मी गोष्ट करत होतो आपल्या बीसीसी संघाचे सिनियर खेळाडू, जसं की मी आताच बोललो होतो सुनील दादा सांबाळकर आपल्यात नाही आहेत. जे खेळाडू आपल्यात आहेत त्यांचं खूप योगदान आहे. ज्या प्रकारचं प्रशिक्षण, ज्या प्रकारचे सल्ले, ज्या प्रकारचं मेंटरशिपपणा आपल्याला ज्यांच्याकडून लाभलाय, त्यांचे सगळ्यांचे नावं तर मला माहीत नाहीत, कारण तुम्ही त्यांच्यासोबत खेळलात. तुम्ही या गोष्टीची चांगली पारख करू शकता. त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता सर. हॅलो चेक. धावसंख्या 23 धावा धावपलकावर लागले गेलेत. 14 षटक प्रगतीपथावर आहे. माझ्या मते शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी. पुन्हा एकदा दूर टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडीशी मिसफील्ड, परंतु केवळ एकच धाव घेतील दोन्ही फलंदाज. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेलेले आहेत ते बिनबाद 24 धावा. म्हणजे 6च्या सरासरीने ही धावसंख्या चालू आहे. आणि सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. निम्मा खेळ झाला या इनिंगचा. विपिन सर, ओव्हर टू यू. चला, थोडस 1 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. पाणी, मैदानात पाणी घेऊन जाऊ शकता. 4 षटकाच्या समाप्तीनंतर अर्धा खेळ जेव्हा इनिंगचा होईल तेव्हा दोन्ही संघांना वेळ मिळणार आहे. तुमची टीम मीटिंग, तुमचे जे काही प्लॅन असतील ते तुम्ही मैदानाच्या आतमध्ये 4 षटक झाल्याच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता. संदीप पाटील गौड मित्रमंडळ आयोजित डीजे प्लीज. संदीप पाटील गौड मित्रमंडळ आयोजित खासदार चषक 2025 चे हे सामने, आणि या सामन्यांचा आज हा 5वा दिवस. आज दिवसभर ज्या टीम्सनी क्वालिफाय केलंय क्वार्टर फायनलसाठी, त्यांच्या दरम्यान अशा 8 टीम्समध्ये होत असलेले हे क्वार्टर फायनलचे सामने, त्यातला हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपल्या पुढे रंगला आहे. नायगावचा संघ नायगाव आणि कळमनुरी अशा 2 तगड्या संघांमध्ये रंगतदार असा हा सामना. आजच्या दिवसाचा पहिला सामना. मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी जमत आहेत. आज आणि उद्या प्रेक्षकांची तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावर. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने, पारदर्शी पद्धतीने खेळविले जात असलेले 16 आमंत्रित संघांचे हे सामने होते. पैकी 8 संघांनी क्वालिफाय केले क्वार्टर फायनलसाठी, ज्यांच्यामध्ये आज दिवसभर आपण क्वार्टर फायनलचे 4 सामने पाहणार आहोत. आणि भोकरचा स्थानिक संघ बीसीसी भोकर, त्यांचा आज 3रा सामना इथं रंगेल.
सचिन बीसीसी बद्दल बोलत होतो. 2004 ते 2006 दरम्यान भोकरमध्ये सचिन पहिल्यांदा एक गाव एक टीम हा कन्सेप्ट आला. दरम्यान सुंदर चेंडू, चांगल्या टप्प्यावर खेळवलेला हा चेंडू. त्यापूर्वी सचिन भोकरमध्ये कॉलनीच्या टीम असायच्या, आपापल्या कॉलनीची. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे लेगच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण थांबवलंय. केवळ एक धाव. सुंदर असा हा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे आणि इम्रोजला परतावं लागेल. सॉरी काय रे नाव. आणि मुखीतला परतावा लागलाय. आक्रमक अशी गोलंदाजी बघतोय आपण कळमनुरी संघाकडून. भेद कसा मारा त्यांच्या गोलंदाजांकडून. आणि मुखीतची जागा घेण्यासाठी आता मैदानावर आहे मुद्दू. परत एकदा सुंदर फटका. पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षक उभा आहे पण थांबवता येणार नाही. बद्दल मला बोलावं असं वाटतं सर. काय फलंदाजी आणि काय गोलंदाजी करतो. या संघातला एक्स फॅक्टर खेळाडू राहुल राठोड आहे. जे मागचे 2 सामने जिंकलेत ते या खेळाडूच्या बळावर या संघाने सामने जिंकले. पुन्हा एकदा मुद्दू धावेल राहुलसाठी. पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न. तडम्याच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. तत्पूर्वी एकदा पूर्ण केली. चांगली गोलंदाजी. पुन्हा वापसी म्हणावी लागेल. निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकार लागले गेले ते 32 धावा. 32 लॉस ऑफ 1 विकेट. मुद्दू मागच्या सामन्यामध्ये या संघामध्ये नव्हता परंतु या सामन्यामध्ये वापसी केली आहे आणि पहिल्या षटकात एक मोठा विकेट मिळवून दिलाय. मुकीतच्या रूपामध्ये त्याची जागा घेण्यासाठी आलेला राहुल. पहिल्या चेंडूवर राहुल कडून एक खणखणीत प्रहार आपल्याला पाहायला मिळाला षटकारासाठी आणि राहुलने आपले इंटेंट प्रदर्शित केले पहिल्या चेंडूवर फटकार मारून. जाऊया सचिन. 5 षटकानंतर आतापर्यंत ज्या पद्धतीचे टुर्नामेंट राहिले धावांचा अक्षरशः पाऊस बघितला आपण. पण आज 5 षटकानंतर या पहिल्या सामन्यामध्ये केवळ 32 धावा फलकावर आहेत. कुठेतरी इम्रोजला आपला अप्रोच चेंज करावा लागेल. आतापर्यंत इम्रोज जो मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो 19 चेंडूमध्ये 10 धावा करून तिथे खेळतोय. राहुलने येता क्षणी चांगला इंटेंट दाखवला. 2 चेंडू 7 धावा त्याच्या बॅटमधून निघालेल्या आहेत. उर्वरित 3 षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. गट्टीने गेलेला तो चेंडू म्हणावा तितका फायदा उचलता आला नाही. हलकीशी मिसफिल्ड. केवळ 1 धावेवर समाधान मानावं लागेल. नक्की सर तुमचे शब्द मात्र इम्रोज पर्यंत गेले पाहिजे गेले असतील. इम्रोजला धावसंख्या उभा राहावी लागेल जर संघाला विजय मिळवायचा असेल तर. गोलंदाजी मार्कवर शाकिब जे की चांगला गोलंदाज आहे. फलंदाजापासून दूर टाकलेला बॅटचा येज घेऊन चेंडू जातोय
सीमा पार तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड चौकार. अंदाजीचा विचार केला पहिल्या षटकात केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या परंतु आता मात्र गिअर चेंज केलेत. ठोकाठोकीचा कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाकडून अद्याप तरी पाहायला मिळतोय. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस रूम होता तो शॉट खेळण्यासाठी. कट करत चौकार. पुढचा चेंडू. काय गती आहे, अतिशय तेज तर्रार असा हा चेंडू. फलंदाजापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. नक्की सर, कळमनुरीच्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे, छोटस रनअप घेतात परंतु चेंडू मात्र तेज तर्रार टाकतायत. यावेळेस चेंडूवर आहे, नो बॉलचा कॉल लेग अंपायर कडून. हा बिमर आपण बघितला. वाजले म्हणजे धोक्याची घंटा. राहुल राठोड साठी सुवर्ण संधी. राहुल फुकट का चंदन घसरे नंदन. बघूया राहुल कसा सामना करेल. गोलंदाज शाकिब गोलंदाजी मार्कवर आहे. एक सुवर्ण संधी आली आहे. धावसंख्या धावपलकार कमी आहे परंतु त्यामध्ये एक संधी फ्री हिटची. या चेंडूवर बाद राहणार नाही या खेळाडू. धावबाद वगळता. आता बघूया कशा प्रकारचा चेंडू टाकेल गोलंदाज शाकिब राहुल साठी. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे, सुंदर. नक्कीच कौतुक केलं पाहिजे गोलंदाज शाकिबचं. सचिन, या स्पर्धेदरम्यान एक वैशिष्ट्य आपण बघितलं की ज्या वेळेस फ्री हिटचा कॉल असतो फलंदाजांना म्हणावा तितका फायदा उचलता येत नाही. नक्की नक्की सर, मी खूप बारकाईने ही गोष्ट लक्षात घेतली की फ्री हिटचा एकही म्हणजे 1-2 खेळाडू वगळता बरेचसे खेळाडू मॅक्झिमम 90% खेळाडू असफल राहिले फ्री हिटच्या चेंडूवर फटकार मारण्यात. त्याचं कारण असं असतं, गोलंदाजाचं माइंडसेट क्लिअर असतं. हे असंच अगदी असंच होतं. चौकार. सुंदर फटका. नक्की सर, आता तुम्ही गोष्ट केली फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फायदा नव्हता परंतु जो पुढचा चेंडू होता डाऊन द ग्राउंड एक पॉवरफुल हिट 77 नंबरच्या जर्सीमधून इम्रोज जे की पेशाने वकील आहेत. फ्री हिटवर सचिन माइंडसेट क्लिअर असतो की आपल्याला फक्त शॉट पासून थांबवायचं आहे फलंदाजाला. पण ज्यावेळेस फ्री हिट नसतो, नॉर्मल बॉल असतो, त्यावेळेस मात्र गोलंदाज प्रयत्न करतो विकेटसाठी. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. यष्टी घेऊन गेला. इम्रोजला परतावं लागेल. नायगाव संघासाठी समाप्ती. सर, जेव्हा आपण 4 षटके खेळता म्हणजे एकूण 24 चेंडू खेळता आणि 79 म्हणजे 79च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतात. इम्रोज खूप मोठा खेळाडू आहे, आपल्या परिसरात चांगलं मोठं नाव आहे, माहित आहे आपल्या सगळ्यांनाच. सर, तुम्हाला काय वाटतं, खेळपट्टीचं काही प्रॉब्लेम आहे का गोलंदाजी त्या प्रकारची झाली आहे? दिवस असतो एखादा फलंदाजासाठी, एखादा दिवस असतो. तुमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, तुमची बॉडी ज्या पद्धतीने काम करते फलंदाजीच्या वेळेस, कधी कधी असे रिझल्ट येतात. काही कारण इम्रोजला आपण जे ओळखतो केवळ फटक्यांसाठी ओळखतो, त्याच्या हिटिंगसाठी ओळखतो आणि आजचे जे आकडे आहेत ते त्यावर खरे उतरत नाहीत. आणखी एक सर, तुम्ही बरेच सामने खेळलेत. अशा प्रकारचे सामने म्हणजे प्रेशर सिच्युएशनचे जे की जिथे तुम्ही म्हणता की नर्व्स तुमचं कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं असतं. तर या प्रकारच्या सामन्यात खरंच प्रेशर सिच्युएशन असते का सर? आमच्या युवा खेळाडूंसाठी हे ऐकणं खूप गरजेचं असणार आहे. सचिन मैदानावर गेल्याच्या नंतर अगदी सचिन तेंडुलकर ही प्रेशरमध्ये असतो. कारण ऑडियन्सचं जे प्रेशर असतं, प्रेक्षकांचं जे प्रेशर असतं ते असतंच, पण ते विसरून तुम्हाला गेमवर फोकस करायला लागतं आणि तिथंच तुमच्या शक्तीची, मनाच्या शक्तीची खरी परीक्षा असते. तुम्हाला एका नॉर्मल गेम सारखा प्रत्येक गेम घेणं आवश्यक आहे.
नॉकआउट विसरून जा, गेमवर फोकस करा, प्रत्येक चेंडूवर फोकस करा, रिझल्ट येतील. या पद्धतीनं सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी होतीये, अचूक मारा होतो या क्षणी. मुद्दूचा चेंडू पांड्याच्या आतमध्ये जाऊन स्थिराला आणि मोठा विकेट. राहुल राठोड सुद्धा बॅक टू पवेलियन. आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मतीन फलंदाजीसाठी जातोय. तुम्ही म्हणत होता सर की प्रेशर म्हणजे जे प्रेक्षकांचं असते, सर पूर्ण तालुका म्हणजे जो संघ मैदानावर खेळतोय तो पूर्ण तालुका हा सामना पाहतोय सर. या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण भारतभर कुठेही पाहू शकता, जगभरात कुठेही पाहू शकता. तर पूर्ण तालुक्याचं लक्ष या सामन्याकडे असणार आहे की आपल्या तालुक्यातील हे 11 सैनिक, 11 जवान आपल्या तालुक्याचं नाव उंचावतील का. सचिन, इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, तालुका तर पाहतोच, परत त्याच दिशेने चेंडू जातोय. हलकीशी मिसफील्ड, दुसरा घेण्याचा प्रयत्न होता पण एकाच धाव्यावर समाधान मानावं लागेल. सचिन, मी बोलत होतो की तालुका तर पाहतोच सचिन, पण घरी बायको पण पाहते. हे मोठं प्रेशर आहे सर, आणि तिला जाऊन उत्तर द्यावं लागतं कधी कधी. फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर झेल. या क्षणी नायगाव संघ थोडासा संघर्ष करताना दिसतोय. त्यांचा चौथा गडी परत येतोय. सर तुम्ही घरच्यांची विषय करत होता, पण थोडासा एक मला म्हणायचं म्हणजे जर तुमचा खेळ चांगला झाला तर तुमच्याकडे बोलण्यासाठी काही असेल, परंतु तुम्ही तिथं गेलात आणि शून्यावर बाद झाला तर घरी जाऊन काय सांगणार. सचिन, सांगायचं काहीच नसतं, सांगायचं काहीच नसतं, फक्त ऐकायचं असतं. मुद्दू पुढचा चेंडू घेऊन परत एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर खेळविण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथं उभा आहे पण अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण बघितलं. 4 या धावा. परंतु नायगाव संघाबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो की काल आपण पाहिले बलाढ्य संघ हातगाव त्यांच्या समोर होता आणि धावपलकावर केवळ 67 धावा लावल्या होत्या या संघाने आणि ते सक्सेसफुली डिपेंड केल्या होत्या याच मैदानावर. सचिन, क्रिकेट नेहमी तुम्हाला संधी देत राहतं. प्रत्येक स्कोअर डिफेंडेबल असतो आणि प्रत्येक स्कोअर अचिवेबल पण असतो. यावेळेस हवेमध्ये परत एकदा चेंडू स्लिपच्या दिशेने जातोय, केवळ एक धाव. सचिन, मुद्दूबद्दल चर्चा करणं आवश्यक आहे. मागच्या अनेक वर्षांपासून मुद्दू इथे येतो आणि याच पद्धतीने इम्प्रेस करतो प्रेक्षकांना. अगदी युवा असतानापासून आपण त्याला पाहतोय. 7 षटकानंतर धावसंख्या आहे 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात नायगाव संघाची. आणि या इनिंगचं हे शेवटचं षटक असेल. इथून जितक्या जास्त धावा जमवता येतील डिफेंड करताना तितकंच मदत होतील त्या. माझ्या अगदी समोर जे फिल्डिंग करतायत जुनेद कळमनुरी संघाचे, खरं तर बऱ्याचदा व्यत्यय होतो कारण 7-8 फुटाचा हा प्लेयर क्रिकेटसाठी ज्या पद्धतीची शरीरयष्टी लागते त्यापेक्षा रेसलिंगमध्ये करिअर चांगलं असतं, ब्राईट असतं असं वाटतं त्यांच्याकडे बघितलं की. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला. सचिन पुढचा चेंडू टोलविण्याचा प्रयत्न होता.
या क्षणी ज्या पद्धतीच्या हवाई फायरिंगची अपेक्षा असते त्या पद्धतीचं काही घडताना दिसत नाही नायगाव संघाकडून. अजूनही शेवटची 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठ्या हिट्सची, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आता या क्षणी नायगाव संघाला. पण नाही, अतिशय भेदक असा मारा बघतोय आपण कळमनुरी संघाकडून. आपण असा फलंदाज बघितला नाही. त्रेपन्न धावा फलकावर लागल्यात आतापर्यंत नायगाव संघाच्या आणि ह्या इनिंग्सचा 55 धावा फलकावर लागलेल्या आहेत. आणि हा शेवटचा चेंडू ह्या इनिंग्सचा. थोडासा चुकीच्या दिशेने तो थ्रो दिसला आपल्याला. शेवटी दाखवण्याचा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीची पंचगिरी तिथं आपण बघतोय मैदानावर, आपल्या सगळ्यांचे लाडके सुनील भाऊ, एक माहिर पंच, चाणाक्ष पंच, त्यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. सुनील भाऊ, जॉन्टी आणि नदीम भाऊ. कॅमेरामन प्लीज फोकस करा दोन्ही पंचांवर. 101 रुपये नदीम भाऊसाठी, 101 रुपये हायलाइट सुनील भाऊ साठी. श्रीपाद दादा पारवेकर यांच्या वतीनं हे बक्षीस. सर आपण टीव्ही स्क्रीनवर पहिल्या इनिंगचा हायलाइट पाहू शकता. गजू चाहत्यांना काय आवडेल सांगता येत नाही. नदीम भाऊ, तोंड तर तिकडं आहे, चाहत्यांना काय आवडेल काही सांगता येत नाही. 101 रुपयांचं पारितोषिक दोघांसाठी जमा आहे, त्याचा स्वीकार करावा. गजू पाटील पोमनाळकर यांच्या हस्ते हे बक्षीस प्रदान करण्यात येईल. कॅमेरामन प्लीज फोकस. नदीम भाऊ, कॅमेरामन प्लीज फोकस. खासदार चषक 2025 चे हे प्रेक्षणीय असे सामने. या सामन्यांच्या आयोजनासाठी संदीप पाटील, त्यांचं मित्रमंडळ बीसीसी क्रिकेट क्लब भोकर, या सगळ्यांची जी मेहनत आहे आणि स्पर्धेच्या स्पॉन्सर्स दरवर्षी जी लोक या आयोजनामध्ये मदत करतात, मेहनत घेतात, पहिल्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. नायगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सचिन, बीसीसी भोकरच्या फॉर्मेशन मध्ये, स्थापनेमध्ये ज्यांची मोलाची भूमिका आहे, त्याच्या अगोदर सचिन मी बोलत होतो 2004-06 याच्या अगोदर, ह्या वर्षांच्या अगोदरच्या ज्या टीम्स होत्या त्या कॉलनीजच्या टीम होत्या भोकरमध्ये. एक गाव एक संघ या धर्तीवर जो संघ तयार झाला भोकरमध्ये, बीसीसी म्हणजे भोकरमधले निवडक खेळाडू, त्यांना निवडून एक तगडा संघ तयार केला, त्याचं श्रेय जातं ज्यांची आपण चर्चा करत होतो. कैलासवासी सुनील सांबाळकर दादा, संदीप पाटील गौड, आनंद दादा बोईनवाड, तौफिक भाई, नदीम भाई
या सगळ्या माहिरांना. हे आहेत खरे जोहरी. त्यांनी संधी दिल्या, त्यांनी युनाइट केलं आणि मागच्या 20-25 वर्षांची ही मैत्री अशाच पद्धतीनं बहरत आहे. कालचा व्हिडिओ आपण बघितला सचिन. ग्राउंडवर रोज लाताडी लागते, पण तिथून बाहेर पडलं की मात्र जीवापाड प्रेम आणि आदर. त्याच सर प्रत्येक म्हणून एक सांगू का सर, आपले संदीप पाटील आणि युसुफभाई मैदानाच्या बाहेर त्यांची राजकीय खेळ वेगळी आहे, परंतु आपण या मैदानावर आल्याच्या नंतर त्यांचा मित्रत्वपणा जागे होतो. म्हणूनच सचिन असं म्हणतात की खेळ युनाइट करतो, एकतेचं प्रतीक आहे. इथं तुम्ही जात, धर्म, पंथ, पक्ष सगळे भेद विसरून एकत्र येता आणि ते जास्त महत्वाचं आहे. युसुफभाईंचं नेहमीच या स्पर्धेसाठी प्रोत्साहन राहिलं, पाठबळ राहिलंय. सोबत भारत ई स्क्वेअरचे सर्वेसर्वा, थाटबाट थाली रेस्टॉरंट नांदेडचे ओनर पंकज दादा पोकलवार, त्यांची कायम मदत होते. श्रीनिवास मामा पांचाळ, त्यांच्या वतीने अन्नदान दरवर्षी होतं. सचिन, अनेक हात आहेत जे एकत्र येऊन या आयोजनामध्ये सहभागी होतात. तेव्हा कुठं हे सगळं अशा पद्धतीनं साकारतं. संदीप पाटील गौड मित्रमंडळ भोकर, बीसीसी क्रिकेट क्लब भोकर आयोजित स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मरणार्थ खासदार चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटच्या 16 आमंत्रित संघांचे हे सामने आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. या स्पर्धेचा हा 5वा दिवस. उद्घाटनाचा सोहळा रंगला होता 21 तारखेला. तिरुपती पाटील कोंडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं होतं आणि याचं बक्षीस वितरण उद्या होईल, दिनांक 26 जानेवारी, भारतीय प्रजासत्ताक दिन. आणि उद्या आपल्या सोबत असतील माननीय खासदार रवींद्र वसंतरावजी चव्हाण साहेब. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 1,01,000 रुपयांचं कैलासवासी व्यंकटरेड्डी चेअरमन करीमगार यांच्या स्मरणार्थ हे बक्षीस. दुसरं बक्षीस 61,001 रुपयांचं तौसिफ इनामदार, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी भोकर यांच्या वतीने दुसरं पारितोषिक. तिसरं पारितोषिक 41,001 रुपयांचं टिल्लू पाटील गौड यांच्यातर्फे प्रायोजित आहे. या स्पर्धेचं चौथं पारितोषिक 21,001 रुपयांचं प्रायोजित आहे मजरलाला यांच्यातर्फे. स्पर्धेची अन्य जी पारितोषिक आहेत, मॅन ऑफ द सिरीज 11,001 रुपयांचं जे पारितोषिक आहे ते प्रायोजित आहे नईम पटेल तळेगावकर यांच्याकडून. 5,001 रुपयांचं बेस्ट बॉलरचं पारितोषिक प्रायोजित आहे शेख आतिफ दातार हार्डवेअर भोकर बीसीसीचे खेळाडू यांच्यातर्फे. बेस्ट कीपर 5,001 रुपयांचं पारितोषिक आनंद चिट्टे पाटील बोरगावकर यांच्यातर्फे. 5,001 रुपयांचं बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक श्री दिलीप तिवारी काका यांच्यातर्फे. 5,001 रुपयांचं बेस्ट फिल्डरचं पारितोषिक प्रायोजित आहे मारुती पवार देवठाणकर यांच्याकडून. 5,001 रुपयांचं मॅन ऑफ द मॅच फायनल साठीचं पारितोषिक आहे सय्यद जुनेद यांच्याकडून. 5,001 रुपयांचं बेस्ट कॅचचं पारितोषिक या स्पर्धेसाठी ते प्रायोजित आहे श्रीपाद पाटील पारवेकर यांच्याकडून. 26 तारखेला आपल्या सोबत असतील डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले सोलापूरहून, ते आपल्या सोबत जुळतील. दरम्यान पहिला चेंडू तिथं पडला आणि पहिल्या चेंडूवर मोठा धक्का. सर एवढा मोठा धक्का या फलंदाजाबद्दल सांगायचं म्हणजे या स्पर्धेची सुरुवात झाली होती सर. खासदार चषक 2025 जेव्हा सुरू झालं होतं, पहिला बॉल पडला होता तेव्हा या फलंदाजाने षटकार मारला होता. दुसरा बॉल पडला होता तेव्हा षटकार मारला होता. तिसरा बॉल पडला होता तेव्हाही षटकार मारला होता. चौथा बॉल पडला होता तेव्हाही षटकार मारला होता. 4 बॉलला 4 षटकार मारून सुरुवात करणारा फलंदाज मात्र या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर बाद झालाय. जुनेद मॅन फ्रॉम कळमनुरी, एक मोठा खेळाडू, त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय महेश देशमुख. धावसंख्या कमी आहे धाव पलकर, परंतु सामना अजून संपलेला नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कारण मुकिदने पहिल्या चेंडूवर मोठा गडी बाद केलाय. जुनेद सारखा मोठा खेळाडू बाद केलाय. तुम्ही क्रिकेटची गोष्ट खेळत होता सर. क्रिकेट हा असा एकच खेळ आहे की तो हरल्यानंतर सुद्धा एकमेकाच्या गळ्याला पडून पुन्हा एकदा जोमाने उठून संघर्ष कसा करावा हा शिकवतो. तो म्हणजे हा खेळ क्रिकेट.
अगदी बरोबर सचिन. आणि तुम्हाला संधी भेटत जातात क्रिकेटमध्ये. गेम नेव्हर एंड्स. ते हेच आहे. ज्या पद्धतीचं आव्हान उभं केलं होतं ते तितकं तगडं नव्हतं. परत एकदा चेंडू हवेमध्ये आणि सोपा झेल. हा सोपा झेल होता. सर या झेलाने मला एक आठवण करून दिली. पाकिस्तानचे दोन खेळाडू असेच एकमेकाकडे पाहत होते, मोहम्मद हाफिज आणि सईद अजमल. कोण विसरू शकतो तो झेल. भारतीयांच्या मनात कोरलेला तो झेल. अगदी त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जना भाऊ आणि सुनील भाऊ यांच्या दोन खेळाडूच्या आतमध्ये. सचिन जी धावसंख्या उभी केली आहे नायगावच्या संघाने, खर तर बघताना सुरुवातीला ते आव्हान थोडस लहान वाटत होतं, पण अशा पद्धतीची एक स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट नायगाव संघासाठी. मुखिद आकर्षक गोलंदाजी करतोय. 2 चेंडूंवर 2 विकेट्स टिपण्याची संधी होती, पैकी एक आला. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, हलकीशी अपील, पण केवळ अपील होती, नाकारलंय त्याला पंचांनी. चांगली सुरुवात नायगाव संघाची. ज्या सुरुवातीची अपेक्षा हा संघ करत होता, मुखित त्यावर खरं उतरताना. परत एकदा एज घेत सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न मिळेल नक्की. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही या षटकाची 2 बॉल्स शिल्लक आहेत. म्हणजे जी धावसंख्या आपल्याला स्कोअर कार्डवर दिसतीये ती छोटी नाहीये. याचा अर्थ मुखितने दाखवलाय, याचा प्रत्यय आपल्याला मुखितने दाखवणार की धावसंख्या जरी धावपलकार कमी आहे, आम्ही झुंजणार, आम्ही संघर्ष करणार. सचिन तो जो ड्रॉप झालेला कॅच होता तो जर पकडला असता. परत एकदा चेंडू त्याच दिशेने वर जातोय, क्षेत्ररक्षक त्याच्यापासून थोडेसे दूर. परत एकदा ते जे कॉर्डिनेशन लागतं 2 क्षेत्ररक्षकांमध्ये, तो जो कॉल लागतो त्याचा अभाव आपण बघतोय काहीसा. सर मला एक प्रश्न आहे की आपल्या स्पर्धेमध्ये मोबाईल अलाउड करूत का सर खेळाडूला? कॉल तरी करतील एकमेकाला. दोघे पळालेत, दोघांचे हात वर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसले, परंतु चेंडूला एकही खेळाडू टिपू शकला नाही. अगोदरच्या चेंडूवर तोच प्रत्यय आणि याही चेंडूवर तोच प्रत्यय. सचिन काय सांगावं त्या प्लेयर्सना, म्हणजे खेळून खेळून म्हातारे झालेत. पण ज्याला आपण सिली मिस्टेक्स म्हणतो त्या होताना काहीशा. चांगल्या संधी निर्माण करतोय मुखिद. सुंदर टप्पा, त्याला कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. अतिशय सुंदर अशी सुरुवात नायगाव संघाची. आता आवश्यकता आहे 42 चेंडूंमध्ये 55 धावांची. डीजे मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर 3 धावा 1 गडी बाद. राहुल या संघाचा एक्स फॅक्टर खेळाडू आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल महेश देशमुख.
या दरम्यान आखुडत्या टप्प्याचा चेंडू आणि काय मोठा फटका खेळाय आणि चेंडूला पाडलंय सीमा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. डीजे असं काहीतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. कारण मी कालही सांगितलं आणि परत आजही सांगिततो, नायगाव चा संघ हार मानणारा नाहीये. पुन्हा एकदा डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. फटका मारलाय भावा. महेश देशमुख ऑन फायर. राहुल पाटील कोंडलवार यांचं सुद्धा या सामन्यासाठी हजेरी लावीत. आमच्या कमिटीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळातला वेळ काढून आलात. रेस्ट्रिक्शनला घेरून फलंदाजी पाहायला मिळते महेश देशमुख या फलंदाजाकडून. काय फटके मारतोय. जे दोन फटके आपल्याला पाहायला मिळाले, काय फटके होते, काय शॉट मारलेत. पुन्हा एकदा महेश देशमुख साठी गोलंदाज राहुल. यावेळेस रिवर्स आणि चेंडू जातोय. काय काय झाले मैदानाच्या आतमध्ये दुसरंच काहीतरी घडले नदीम सर. हा हे मात्र चित्र काहीतरी वेगळंच पाहायला मिळाले. आत्ताच दवाखाना उघडला आणि तिकडे बॅट्समॅन बिघडला. चांगले फटके चालू होते गोलंदाजाला, चांगला मार चालू होता, परंतु स्वतःच इथं डॉक्टरच पेशंट झालाय. महेश देशमुख दुर्भाग्यरित्या पवेलियन मध्ये परततोय. एक मोठा विकेट, परंतु महेश देशमुख ज्या फलंदाजीचा एक आशा केली होती कर्णधारांनी, ते काम करून जातोय. परंतु एक विकेट पडला म्हणजे चित्र बदलते. बघूया नक्की चित्र बदलणार का. खरंच मोठा विकेट होता आणि ज्या प्रकारचा विकेट होता. नवीन बॅट्समॅनचं नाव समीर डावखुरे हाताचा फलंदाज, खूप मोठा हिटर आहे या संघातला. बघूया समीर कसा सामना करेल आता गोलंदाज राहुलचा. पहिल्या चेंडूवर आपलं इंटेंट दाखवलंय आणि चेंडूला पाडलंय सीमा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र षटकार. चला प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. आपण टीव्ही संदीप स्क्रीनवर पाटील पाहू शकता जिंदाबाद. ज्या प्रकारे तो फलंदाज आउट झालाय. आपण टीव्ही स्क्रीनवर रिप्ले मध्ये पाहू शकता. बघा संदीप पाटील जिंदाबाद. एक मिनिट दादा, सीमा रेषेच्या बाहेर कॅच पकडा. दादा, एक मिनिट. 200 रुपये इनाम. हे बघा टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जाते की ज्या प्रकारे हा फलंदाज बाद झालाय, म्हणजे
एक मराठी मधली म्हण मला आठवते, जखम झाली मांडीला आणि मलम लावला शेंडीला. त्या प्रकारे फलंदाज बाद झालाय. या दरम्यान काय फटका मारलाय पंच, काय षटकार. साठी एक पारितोषिक आले. या फटक्यासाठी आमच्या भोकरचे लाडके युसुफ भाई यांच्याकडून एक पारितोषिक आले. या फटक्यासाठी तब्बल 501 रुपये समीर साठी. इथे आमच्या समालोचन कक्षाकडे 501 रुपये जमा झालेत. इनिंग संपल्याच्या नंतर येऊन घेऊन जायचे. एक पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. जर दुसरा षटकार मारला तर अजून 500 रुपये. समालोचन कक्षाकडे पैसे जमा झाले. दुसरा षटकार मारला अजून पारितोषिक आहे. म्हणजे प्रत्येक षटकाराला पारितोषिक युसुफ भाई यांच्याकडून. आणि प्रेक्षकासाठी जे सांगितलं होतं, प्रेक्षकासाठी पारितोषिक आहे तब्बल 201 रुपयाचं संदीप पाटील यांच्याकडून. प्रत्येक झेलासाठी प्रेक्षकांना. बघा चालू झाले क्वार्टर फायनलचे सामने चालू झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28. चंदूने चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, नाही अडू शकत. पुन्हा चेंडू जातोय सीमा पार. शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स कणकणीत चौकार. त्यावेळेस आखुरत्या टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक होता परंतु नाही अडू शकत. चेंडू जातोय पाईन लेग सीमारेषा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड चौकार. डीजे नेरी संघाची. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा विकेट गेला होता परंतु त्यानंतर मात्र फटकेबाजी चालू झाली. चला आणखी एक पारितोषिक आले. पंचाचा इशारा वाईट. 2 चौकारासाठी युसुफ भाई यांनी सुद्धा पारितोषिक ठेवले चंदूभाऊ साठी. फलंदाज चंदूभाऊ साठी. यावेळेस स्लो रन चेंडू बॅटचा एज लागून काय काहीतरी मैदानात विपरीत घडले. त्या 2 चौकारासाठी पारितोषिक आहे चंद्रकांत बुंदी. या फलंदाजासाठी तब्बल 2 चौकार जे मारलेत त्या 2 चौकारासाठी हे पारितोषिक आहे तब्बल 501 रुपयाचं आमचे युसुफ भाई यांच्याकडून. युसुफ भाई आले म्हणजे लक्ष्मी आली. चालू झाले क्वार्टर फायनलचे सामने चालू झालेत. षटकारासाठी पारितोषिक दिले 501चं. चौकारासाठी पारितोषिक दिले. अजून जर षटकार मारला तर अजून पारितोषिक आहे 501चं. चला समीर बाद झाल्याच्या नंतर वीरेन ठाकूर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2.4 षटकाचा खेळ झालाय. धाव पलकावर लागल्या गेले ते 38 धावा. 59 धावाचा पाठलाग करतोय हा संघ.
58 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या होत्या. बघूया वीरेन कसा सामना करतील. हलक्या हाताने सुंदर दिमागदार सुरुवात. एक दिमागदार फलंदाज, एक अनुभवी खेळाडू या संघातील मोठा खेळाडू आहे. तेवढाच या वीरेन ठाकूर बद्दल सांगायचं म्हणजे एक क्वार्टर फायनलचा का सेमी फायनलचा सामना होता. 2 चेंडू मध्ये 11 धावांची गरज होती जिंकण्यासाठी आणि 2 चेंडूवर 2 षटकार मारले होते या वीरेन ठाकूरने. तोच हा फलंदाज. त्या दरम्यान बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला, परंतु अकोडत्या टप्प्याचा चेंडू शॉर्ट पिच लेनचा. आणि दादा शॉर्ट पिच लेनचा हा चेंडू होता. निर्धावच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्यात 39 धावा. यानंतर होणारा सामना क्वार्टर फायनलचा, जे 2 संघ आहेत परतूर वर्सेस पूर्णा, या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. 39 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. परतूर व पूर्णा या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय नाणेफेकीसाठी. आणि दोन्ही संघाची प्लेइंग 11 आम्हाला पाठवून द्यायची आहे. भाऊ या गोष्टीकडे जरा बारकाईने लक्ष द्या. प्लेइंग 11 जे 11 खेळाडू आहेत त्या खेळाडूंचं नाव आम्हाला पहिले पाठवून द्यायचंय. जे जे तुम्ही नावं देणार आहात, समजा 14-15 नावं देतात, त्याच्यातले जे 11 जे प्लेइंग 11 मध्ये आहेत ते पहिले द्या. पूर्णा संघ आणि परतूर संघ. गोलंदाजी मार्कवर सँडी. आणि एक कमिटीकडून सूचना आहे, जे तुम्ही प्लेइंग 11 देतायत त्याच्या व्यतिरिक्त जर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 12वा दिसला तर त्या खेळाडूला खेळू दिले जाणार नाही. त्यासाठी जे प्लेइंग 11 तुम्ही देणार आहात ते तुमच्या संघातले 11 खेळाडू पाहिजेत. बॅटिंग ऑर्डर नुसार पुन्हा जर विकेट पडली की दुसरं पाठवायला 11 खेळाडू यांनी फिक्स देणार गेले, 14 आणाले. जे प्लेइंग 11 आहे तेच आम्हाला पाहिजेत. जे तुमचे 11 खेळाडू आहेत त्यांचीच लिस्ट द्या विथ मोबाईल नंबर. आणि आत्ता लिहून द्यायचंय. या दरम्यान चांगला चेंडू फलंदाजापासून दूर टाकलेला क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 41 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 3.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. समीर, फलंदाज समीर, तुम्ही समालोचन कक्षाकडे यायचा. तुमच्यासाठी युसुफबाईने एक पारितोषिक ठेवलं होतं ते घेण्यासाठी. डावखुरी आताचे फलंदाज समीर. या संदीप खंडगावकर कशा प्रकारची गोलंदाजी करतील. ते बॅट्समन अजून बॅटिंग करायला की हो. चला समीर तुम्ही यायचंय. समीर तुम्ही जो षटकार मारला, जे 2 षटकार मारले त्यासाठी 500 रुपयाचं म्हणजे तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. युसुफबाई, आमचे माननीय युसुफबाई बेदर्दी प्रेक्षक, आमचे लाडके भोकर क्रिकेटचे चाहते, यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाणार आहे समीर साठी. समीर एक डावखुरी हाताचा छोटा पॉकेट बडा धमाका असा खेळाडू. हा तो खेळाडू आहे, आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता, ज्याने तडाखेबाज फलंदाजी केली होती. म्हणजे पहिल्या चेंडू पासून सुरुवात केली होती हाणामारीची. वेल प्लेड.
आणखी एक बॅटिंग करा. चला गोलंदाजी मार्कवर इम्रोजला पाहतोय. स्ट्रायकर एंडला वीरेन ठाकूर. थोडस आजचं काहीतरी चित्र थोडस औपचारिकता मैदानामध्ये बाकी असं वाटतंय, परंतु सामना संपलेला नाहीये, कारण नायगावचा संघ हार मानणारा नाहीये. याच्या अगोदरच्या सामन्यात आपण याची प्रचिती पाहिलेली आहे. चला पूर्ण आणि परतूर संघाची प्लेइंग 11 लिस्ट पाठवून द्यायची आहे विथ मोबाईल नंबर, आणि 2 मिनिटात पाठवून द्यायची आहे भाऊ. जे 11 आहेत त्यांचीच पाठवून द्या. त्याच्या व्यतिरिक्त बाळा खेळाडू जमणार नाही. या दरम्यान चांगला फटका तिथे. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार चौकारासाठी. एकदा डाऊन द लेग टाकलेला चेंडू, पंचाचे दोन्ही हात वर, वाईड. हा अतिरिक्त 1 धाव. थोडस खरंच निराशाजनक प्रदर्शन म्हणावे लागेल इथे नायगाव संघाचं, कारण या संघाला आपण ओळखतो, खूप मोठा संघ आहे, चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी करतो, परंतु या सामन्यामध्ये मात्र वर्चस्व राहिले ते म्हणजे स्पीड 11 कळमनुरी संघाचं. काय प्रदर्शन केलंय, काय गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजी, दोन्ही क्षेत्ररक्षण सुद्धा, तिन्ही क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करून या सामन्यामध्ये एक मजबूत पकड बनवली आहे. त्यामध्ये आणखी 11 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी, परंतु 11 धावा सुद्धा खूप असतात. या दरम्यान चांगला चेंडू, तेस्तरा चेंडू पाहायला मिळालाय. लेग बाईच पंच आमचे सुनील भाऊ कदम. बघा प्रत्येक चेंडूवर काय घडते याचं पूर्ण प्रत्येक चेंडूचा समाचार आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रत्येक चेंडूची बातमी पोहोचवण्याचं काम जे पंच आमच्यापर्यंत करत आहेत ते म्हणजे नदीमबाई आणि सुनील पाटील कदम. ओके सर, षटकाची समाप्ती. 18 चेंडू मध्ये आता गरज आहे 10 धावांची. 18 चेंडू आणि 10 धावा. बघूया सामना होईल का, रंगतदार होईल का. 18 चेंडू आणि 10 धावा. चला टीम लिस्ट पाठवून द्यायची आहे. 11 जे खेळणारे 11 आहेत संघामध्ये त्यांचेच नाव पाठवायचे आहेत विथ मोबाईल नंबर. दोन्ही संघ आलेत काय, पाठवली द्या. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संदेश खंडगावकर. संदीप क्लीन बॉल. चला बॅट्समॅन तुम्ही समालोचन कक्षाकडे यायचंय, तुमच्यासाठी एक पारितोषिक आहे. ते करतो की जे की युसुफ भाई यांनी जे पारितोषिक ठेवलं होतं, जे 501 रुपयाचं पारितोषिक. चंदूभाऊ, नवीन फलंदाज सचिन सूर्यवंशी, हा एक या संघाचा बिग हिटर, तगडा फलंदाज आहे. या सचिन सूर्यवंशीच्या बॅटिंग ऑर्डरवरनं आपण ओळखू शकता की या संघाकडे एवढी मोठी फलंदाजी आहे.
पहिला चेंडू सचिन साठी मारलाय सचिनने स्वतः गोलंदाजाच्या हातामध्ये निर्धावच्या रूपात हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. सचिन बद्दल बोलायचं म्हणजे मनाठा परिसरात चिखली परिसरात चिखलीचा टायगर म्हणून या फलंदाजाला ओळखलं जातं. चंदूभाऊ आलेले आहेत. मी अनिल भाऊ बिर्देवाड यांना विनंती करतो इसुबाई जे पारितोषिक होतं ते पारितोषिक प्रदान करायचंय. बघू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर चंदूभाऊने जे 2 चेंडूवर 2 चौकार मारले होते त्या चौकारासाठी इसुबाईने हे पारितोषिक ठेवलं होतं. वेल प्लेड. चंदूभाऊ एक विकेट किपर बॅट्समॅन या संघाची चांगली फलंदाजी केली त्यांनी. तर बघूया सचिन कसा सामना करेल गोलंदाज संदेशचा. समोर आलाय परंतु काय क्लीन बोल्ड. सामना मात्र रंगतदार होईल का कारण पहिले तिन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळालेले आहेत. सामन्यात रंगत कायम आहे कारण सामना संपला नाही. या षटकाची जर गोष्ट केली प्रेक्षक या 4ही चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. 2 गडी बाद झालेले आहेत आणि 2 डॉट आलेले आहेत म्हणजे अजूनही रंगत कायम आहे. सामना संपलेला नाहीये. 49 धावावर धावसंख्या स्थिरावलेली आहे. आता 14 मध्ये 10 असं इक्वेशन आहे. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे. फलंदाजी मार्कवर गजू ढुरे फलंदाजीसाठी आलेत. एक अनुभवी खेळाडू आहेत. दोन्ही अनुभवी खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परतूर संघाची टीम 11 अजून आलेली नाहीये. परतूर संघ आकाशभाऊ गोरे बालाजी चव्हाण सर प्लेइंग 11 आपली आलेली नाहीये अद्याप. इजूभाऊ या दरम्यान चांगला फटका खेळलाय. हे बघा गजूभाऊ डोरे यांच्या फटक्यावरून असं जाणवलं की या खेळाडूला खूप मोठा अनुभव आहे. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू आणि तत्पूर्वी एक धाव. यावेळेस इनसाइड आउट फटका. पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला. एक उंच बांध्याचे खेळाडू आपण पाहू शकता वीरेन ठाकूर. याबरोबर संघाचा अर्धशतक 51 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आता गरज असणार आहे ती म्हणजे 8 धावांची जिंकण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 12 चेंडू आणि 8 धावा. गोलंदाजी मार्कवर इम्रोज 12-8 8-12. पाच विकेट झालेले आहेत. निम्मा संघ तंबूत परतलाय. गोलंदाजी चांगली आहे नायगाव संघाची जर विचार केला परंतु 12 मध्ये 8. पहिला चेंडू केवळ दिशा दाखवली. केवळ दिशा. रिप्ले पाहू शकता. डाऊन द लेग चेंडू होता. नो मॅन्स लँड मध्ये केवळ पुश केले जसा झाडू शॉट झाला म्हणलं जात. केवळ पुश केलंय नो मॅन्स लँड मध्ये आणि चेंडूला सीमा पार पाठवले चौकारासाठी. या चौकाराची धाव फलकावर लागल्यात. 5 पर 5 55 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात. या दरम्यान पंचाचा इशारा वाईट चालय.
पुन्हा एक डाऊन द लेग चेंडू पाहायला मिळालाय इम्रोज कडून. पुन्हा एक वाईड. दोन चेंडू लगातार वाईड पाहायला मिळालेत. पुन्हा एक वाईट. कोणी चला इथं जाहीर करतो सामना संपला.